नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक चळवळी याचा अभ्यास करणार आहोत। कारण आता परीक्षा डोक्यावर आलेली आहे, त्यामुळं आपण इतिहासातील म्हणजे पूर्णच घटक 4 दिवसात कव्हर करणार आहोत। तर या सरावाचं नाव असेल अभ्यास एके अभ्यास। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक सुधारणा चळवळी। आता तुम्हाला वाटेल की प्रबोधन आणि चळवळ यामध्ये काय फरक आहे? तर प्रबोधन आणि चळवळ यामध्ये नक्कीच फरक आहे, कारण ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत। प्रबोधन म्हणजे आचार विचार व व्यवहार दोष उत्पन्न झालेल्या समाजास बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने पुन्हा जागृत करायची प्रक्रिया, त्याला आपण काय म्हणायचं? प्रबोधन। जसं की सतीप्रथा वगैरे होतं, सतीप्रथेविरुद्ध वेगवेगळे कायदे करून सतीप्रथा रोखणे किंवा वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे महत्त्व समजून सांगणं, याला आपण प्रबोधन म्हणायचं। मग चळवळ कशाला म्हणायचं? तर एखादी मार्गदर्शक व्यक्ती वा विचार प्रणाली प्रेरणा घेऊन विशिष्ट समुदायाने सर्व समाजाच्या हितासाठी केलेली एकत्रित प्रयत्न, त्याला आपण चळवळ म्हणायचं। महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीस कारणीभूत घटक कुठले? तर महाराष्ट्रातील प्रबोधनाला किंवा चळवळीला काही घटक कारणीभूत आहेत, ज्यामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीतील न्याय व समाजवादी तत्वाचा प्रभाव, त्याचबरोबर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव, त्याचबरोबर ख्रिस्ती मिशनऱ्यांचे सुधारणा कार्य, वैज्ञानिक व भौतिक सुधारणा, धर्म व विचार प्रसारणाची साधने, वृत्तपत्रे, नियतकालिका आणि धार्मिक व समाजसुधारणा चळवळीची गरज। धार्मिक समाजसुधारणा प्रारंभ प्रथम बंगालमध्ये व त्यानंतर महाराष्ट्रात झालेला आहे। तर आपण महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकाचा अभ्यास करू। त्यामध्ये प्रमुख मध्ये पहिले येतात जगन्नाथ शंकर शेट, ज्यांचा कार्यकाळ आहे 1803 ते 1865। त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 मध्ये मुंबई येथे झाला। त्यांचं मूळ गाव हे मुरबाड होतं, जे की ठाणे जिल्ह्यात आहे, आणि मूळ आडनाव मुरकुटे होतं। जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेट यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। दानशूर स्वभावाच्या नानांनी गोरगरीब जनता व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली। मग यांचं शैक्षणिक व सामाजिक कार्य काय आहे नाना शंकर शेटचं? तर त्यांनी शैक्षणिक कार्यामध्ये बहुमूल्य कार्य केलं। ते 1823 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सुरू करून लॉर्ड एल्फिस्टन यांच्या सहकार्याने नानांनी उभारलेल्या या सोसायटीने मुंबईतच नाही तर मुंबईबाहेरही अनेक शाळा सुरू केल्या। 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केली। कुठल्या? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी कितीमध्ये? तर 1845 मध्ये। डॉक्टर भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी, विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली। 1834 मध्ये मुंबई एल्फिस्टन कॉलेजच्या स्थापनेत सुद्धा नानांचा पुढाकार होता। मुंबई इलाख्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840 चे सदस्य कोण होते? नाना होते। या बोर्डावर 3 सरकारी सदस्य व 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात असत। बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840 चे जी होती, त्याच संस्थेचं 1856 मध्ये शिक्षण खात्यामध्ये रूपांतर झालं। नाना मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य होते। त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत सुद्धा त्यांचा पुढाकार होता। त्याचबरोबर त्यांनी राजकीय कार्यसुद्धा केलं। बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी 1852 साली केली आणि जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी व भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केली। कुठल्या? बॉम्बे असोसिएशन स्थापना। त्यांचं कार्य हे
1929मध्ये जी सतीप्रथा विरुद्धीचा कायदा आला त्यामध्ये सुद्धा त्यांनी मुंबई इलाख्यातून ब्रिटिश गव्हर्नमेंटला साक्ष दिलेली होती. अशा ह्या महान नेत्याचं निधन 31 जुलै 1865 रोजी झालं. त्यांना प्र.के. यात्रे यांनी नाना हे मुंबईचे अनाभिक्ष्ण सम्राट होते अशा शब्दात गौरवसुद्धा केलेला आहे. हे झालं नाना शंकर शेठ, ज्यांचा कार्यकाळ 1803 ते 1865 एवढा होता. यानंतर दुसरा समाजसुधारक आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ज्यांचा कार्यकाळ 1812 ते 1846 हा आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आपण वृत्तपत्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखतो. यांचा जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये पोंभुर्ले, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांना आद्यसुधारक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्याचे परावर्तक, मराठी वृत्तपत्राचे जनक, श्रेष्ठ पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, एक प्रमाणशील व्यवहारवादी सुधारक, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अग्रणी सुधारणा किंवा सुधारक अशा शब्दात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो. आता आपण पाहतच आहोत की एवढे सारे त्यांना शीर्षक लाभलेले आहेत. त्यांचं शैक्षणिक कार्य काय, तर त्यांचे शैक्षणिक कार्य पाहायचं झालं तर संस्कृत, इंग्रजी, गुजराती, पारसी, बंगाली आदी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेत ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणजेच उपसचिव या पदावर होते. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी कोणाची होती, तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही 1823 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने उभारलेली होती आणि या म्हणजे 1823च्या या एज्युकेशन सोसायटीचे ते डेप्टी सेक्रेटरी किंवा उपसचिव या पदावर राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांची सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून सुद्धा नियुक्ती केलेली होती. मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर, त्याचबरोबर शिक्षकाच्या अध्यापक वर्गाचे संचालक, मुंबईतील किंवा मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणी मोहिमेचे निरीक्षक सुद्धा बाळशास्त्री जांभेकर हे होते. यांनी पत्रकारितेविषयी सुद्धा कार्य केले, त्यामुळेच तर त्यांना पत्रकाराचे किंवा वृत्तपत्राचे जनक असं म्हटलं जातं. 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक त्यांनी काढलं. त्याचबरोबर दिग्दर्शक हे मासिक सुद्धा त्यांनी काढलेलं होतं. इतिहास संशोधनाविषयी व वाङ्मय कार्य त्यांचं फार लाभलेलं आहे, ज्यामध्ये त्यांची ग्रंथसंपदा सुद्धा खूप आपल्या मराठी भाषेत आहे. शिलालेख वाचन, ताम्रपटन शोध याविषयी त्यांचं कार्य आहे. इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर पुस्तकाचे लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. जांभेकरांची ग्रंथसंपदा शून्यलब्धी, हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास, सारसंग्रह, इंग्लंडचा इतिहास आणि जांभेकरांनी ज्ञानेश्वरीचे पाठ्यभेदासह संपादन केलेलं आहे. 6 जानेवारी जो त्यांचा जन्मदिवस आहे तो आजही पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. अशा महान नेत्याचं निधन 17 मे 1846 रोजी बन्नेश्वर येथे झालेलं आहे. यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर, ज्यांचा कार्यकाळ 1814 ते 1882 एवढा होता. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सामाजिक तसेच धार्मिक सुधारणेचा पुरस्कार केला. आधुनिक ज्ञान, त्याचबरोबर विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही हे तत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले. 9 मे 1814 रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ जावरा संस्थानाच्या नबाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलं. त्यानंतर सुरत येथे एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षकाची नोकरीसुद्धा त्यांनी केली.
1846ला ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. त्याचबरोबर 1852मध्ये अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य करताना भिल्लाच्या बंडाचा यशस्वी बिमोड त्यांनी केला. निवृत्तीनंतर बडोदाच्या संस्थानात दुभाषिक म्हणून सुद्धा कार्य दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलं. दादोबा पांडुरंग तरखडकरांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी दिलेली होती. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी हे तर केलं, समाज आणि धार्मिक सुधारणासुद्धा त्यांनी केलेल्या होत्या, ज्यामध्ये मानव धर्मसभा 1844 साली दुर्गाराम मंछाराम, त्याचबरोबर दिनमणी शंकरराव दलपतराय यांच्या सहकार्याने दादोबांनी सामाजिक दोष व उणिवा दूर करण्यासाठी सुरत येथे ही संस्था स्थापन केली. कार्यकर्त्याच्या अभावामुळे ही संस्था लवकरच बंद पडली, पण परमहंस मंडळी ही सभा त्यांनी 1849 मध्ये पुन्हा मुंबई येथे स्थापन केली. भिकोबा चव्हाण, रामकृष्ण बाळकृष्ण जयकर यांचे त्यांना सहकार्य लाभले. परमहंस सभेचे कार्य गुप्तपणे चाले. या सभेच्या स्थापनेमुळेच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेत गती मिळाली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांची ग्रंथसंपदा सुद्धा खूप होती, म्हणूनच तर त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी तयार केलं. त्याचबरोबर विद्येच्या लाभाविषयी हा सुद्धा त्यांचा ग्रंथ होता. परमहंसिक ब्रह्मधर्म हा सुद्धा त्यांचा ग्रंथ होता. धर्मविवेचन, यशोदा पांडुरंग, त्याचबरोबर मराठी भाषेच्या व्याकरणात व गाढे विज्ञान असलेल्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात आणि त्यांचं निधन 17 ऑक्टोबर 1882 रोजी झालेलं आहे. हे आपल्या परीक्षेच्या शेवटचे रिव्हिजन या हेतून हा व्हिडिओ बनवलेला आहे. जरी तुम्हाला फास्ट वाटत असेल आज, तरीही तो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर यातली प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ज्यावर आयोगाने प्रत्येक लाईनवर प्रश्न विचारलेला आहे. त्यातूनच मी या नोट्स तयार केलेल्या आहेत. यानंतर भाऊ महाजन 1815 ते 1890 या काळामध्ये भाऊ महाजन यांनी कार्य केलं. 1815 मध्ये कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे भाऊ महाजन यांचा जन्म झाला. त्याचबरोबर भाऊ महाजन यांचं खरं नाव काय तर गोविंद विठ्ठल कुंटे हे भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव किंवा खरं नाव होतं. भाऊ महाजन हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते. जांभेकरांच्या दर्पण व दिग्दर्शन मध्ये ते प्रथम लेखन करीत असत. भाऊ महाजन यांचे कार्य पाहायचं झालं तर त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केलं. त्याचबरोबर धूमकेतू व ज्ञानदर्शन या नियतकालिकेचे संपादनसुद्धा त्यांनी केलेले होते. यानंतर गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो, यांचा कार्यकाळ 1823 ते 1892 एवढा होता. महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या चळवळीत त्यांनी अग्रणी कार्य केलं. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे झालं. त्यांचं उपनाव सिद्धेय हे होतं. 1844 मध्ये सरकारी खात्यात दुभाषिक म्हणून त्यांनी कार्य केलं व 1846 मध्ये शिरस्तेदार म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. 1852 मध्ये वाई येथे मुन्सफ, त्याचबरोबर 1856 मध्ये इनाम कमिशनर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. 1862 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज तर अहमदनगर येथे जज या पदावर त्यांचं कार्य केलेलं आहे. नाशिक येथे जॉईंट सेशन जज म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ द पीस व राव बहादूर या 2 पदव्या दिलेल्या होत्या. त्यांच्या कार्याला खुश होऊन 1840 मध्ये मुंबई विधिमंडळाचे सदस्य सुद्धा गोपाळ हरी देशमुख झालेले आहेत. आता या गोष्टीवर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे मी बार तुम्हाला सांगत नाही की यातली प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक लाईन महत्त्वाची आहे, ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पहा, यानंतर काही काळ
ते रतलाम संस्थानाचे दिवाणसुद्धा राहिलेले आहेत. 1848 लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली. शतपत्रामधून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या विविध विषयांवर समाजात पत्रे लिहिली. लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कारकर्ते होते. त्यांनीच सांगितलं होतं की स्त्रियांनी पदर घेणं सोडा आणि जाकीट घाला, असं लोकहितवादी यांनी सांगितलं होतं. लोकहितवादी हे अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथांवर कडकडून टीका करत असत. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. भारतातील जातीव्यवस्थेवर त्यांनी कडाडून टीका केली. ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे, या शब्दात त्यांनी शिक्षणविषयक विचार मांडले होते. भारतातील किंवा भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतातील पार्लमेंट मागून घ्यावे, असे लोकहितवादी यांनी सुचवले होते. लोकहितवादीचा सतत विचार करत असल्यामुळेच त्यांना लोकहितवादी ही पदवी दिलेली होती. लोकहितवादीचे वाङ्मयीन कार्य. लोकहितवादींनी विविध विषयांवर सुमारे 36 ग्रंथ किंवा 36+ ग्रंथ लिहिले असतील. त्यामध्ये लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय व आर्थिक ग्रंथ लिहिले होते. लक्ष्मीज्ञानामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लक्ष्मी चालली विलायतेला, या गोष्टीवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासात लंका, पानिपत, गुजरात हे ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्रात्मक ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेले होते. त्याचबरोबर लोकहितवादी हे त्यांचं मासिक सुद्धा होतं. त्यांचं निधन 9 ऑक्टोबर 1892 रोजी झालेलं आहे. यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा कार्यकाळ 1824 ते 1874 हा आहे. 7 सप्टेंबर 1824 मांजरी, गोवा येथे भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं रामचंद्र विठ्ठल लाड. विज्ञान शाखेत पदवी घेऊन एल्फिन्स्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली. 1845 मुंबई ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली व या कॉलेजात प्रवेश घेऊन 1851 साली भाऊ दाजी हे डॉक्टर बनले. कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटले जाते. 1848 ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष बनल्यानंतर या स्थापनेमार्फत भाऊंनी शिक्षण प्रसार व सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न करताना त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. 1852 जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन ही भारतातील पहिली राजकीय संस्था किंवा संघटना स्थापन केली. कोणती? बॉम्बे असोसिएशन. 1852 आपली ही पहिली राजकीय संघटना होती, जी की मुंबईमध्ये स्थापन केली होती नाना शंकर शेठ यांनी. 1855 व्यापार व उद्योगावर कसा कर बसविणाऱ्या लायसेन्स बिलास भाऊंनी विरोध केला. इतिहास संशोधना क्षेत्रात भाऊंनी कार्य केलेले आहे. त्याचबरोबर गिरनार पर्वतावरील रुद्र नामाच्या शिलालेखावरून रुद्रनाम हा चेस्टांचा नातू होता हे त्यांनी सिद्ध केले. त्याचबरोबर लग्नमंजुषेत कलावंतांचा नाच करण्याच्या प्रथेस भाऊंनी विरोध केला. भाऊ दाजी लाड हे सनदशीर राजकीय चळवळीचे प्रवर्तक होते, तसेच ते स्वातंत्र्याचे आद्यद्रष्ट होते. भाऊ दाजी लाड यांचे वाङ्मय द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावाने प्रकाशित करण्यात आले होते. अशा या महान नेतेचं निधन हे 31 मे 1874 या दिवशी झालेलं आहे.
यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871 यांचा जन्म 1825 मध्ये रायगड जिल्ह्यातील कुलाबा येथील शिरवली येथे झाला. मूळ नाव होतं विष्णू भिकाजी गोखले. ज्यावेळी ख्रिस्त धर्म उपदेशकाने वैदिक धर्माविरोधी प्रसार सुरू केला त्या काळात विष्णुबुवांनी मुंबई येथील जाहीर व्याख्यानातून वैदिक धर्मावर आक्षेपाचे खंडन केले. त्याचबरोबर वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून विष्णुबुवांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख उत्तर दिलं. विष्णुबुवांचं साहित्य पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की भावार्थ सिंधू, वेदांत धर्मप्रसारक किंवा सुखदायक राजकारणी निबंध, सहज स्थितीची निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधानी टीका एवढे काय आहेत तर विष्णुबुवांचं साहित्य आहे. आणि यांचं निधन 18 फेब्रुवारी 1871 झालं. आता आपल्याला विष्णुबुवा ब्रह्मचारी तसेच विष्णुशास्त्री पंडित या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. आता काय झालं तर धर्म उपदेशनासाठी किंवा धर्मविरोधी जो काही ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कार्यक्रम सुरू केला होता त्यांच्या या म्हणजे वागण्याला चोख उत्तर देण्यासाठी वर्तमान दीपिका कोण तयार केली तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. पण विष्णुशास्त्री पंडित हे इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक होते. आता घेणार आहोत विष्णुशास्त्री पंडित यांचा कार्यकाळ आहे 1827 ते 1876. यांचा जन्म 1827 मध्ये सातारा येथे झाला. त्यांचं मूळ गाव हे बावधान सातारा येथील आहे. स्त्री उद्धारासाठी हातभार प्रयत्न करण्यासाठी समाज सुधारण्यात विष्णुशास्त्री हे अग्रणी होते. प्राचीन धर्मग्रंथाचे सखोल अध्ययन करून स्त्रियांच्या सुधारणांना परंपरेचा आधार असल्याचे सिद्ध केले. इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक असताना त्यांनी स्त्रियांच्या सुधारणेविषयी विचार परखडपणे मांडले. विष्णुशास्त्रींनी पुनर्विचार किंवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा फोडली. सनातनी या संघटनेस विरोध करताना हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटना स्थापन केली. विष्णुशास्त्रींनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह हा बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला आणि ब्रिटिशांनी विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा केल्यानंतर उक्ती व कृती यामध्ये एकवाक्यता दर्शवण्यासाठी त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला. बालविवाहाविरोधी प्रथेविरोधी त्यांनी आवाज उठविला. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं वाङ्मय पाहायचं झालं तर विधवा विवाह, ब्राह्मण कन्या विवाह विचार, पुरुष सुक्त व्याख्या, हिंदुस्थानाचा इतिहास, तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा व संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश इत्यादी यांचं वाङ्मय आहे.